नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या युट्यूबने तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण तांदूळ घेतले. तांदूळ जे घेतलेत आपण 3 वाट्या इतके तांदूळ घेतलेले आहेत. साफ करून घेतले तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी 1 वाटी आपण उडद डाळ घेतलेली आणि 1 चमचा इतके आपण मेथ्या घेतलेल्या आहेत. आता हे सर्व जिन्नस जे आपण टाकले ते स्वच्छ धुवून घ्यायचं. जे काही धूळ असेल ते पूर्ण निघून जाईल. परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. परफेक्ट पदार्थ बनून तयार होतो. नेहमी आपण रोज तेच नाश्ता खाऊन बोर झालं की असं काहीतरी बनवायचं. आता हे तांदूळ जे आहेत ते आपण 8 तासासाठी भिजत ठेवलेले होते आणि 8 तास झालेले आहेत. अगदी छान आपले तांदूळ जे आहे ते दुप्पट चांगलं फुगलेलं आहे आणि मस्त भिजून तयार झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी मधलं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काही बॅचेसमध्ये आपण तांदूळ आणि डाळ जी आहे ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. साधारणतः 2 ते 3 चमचे इतकंच आपण पाणी टाकलेलं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. तर अशा पद्धतीने एक आपण वाटण तयार केलेलं आहे. ती आपल्याला लहान आकारामध्ये वाटण तयार करायचं आहे. आता सर्व तांदूळ जे आहेत ते आपण अशा पद्धतीनेच आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी मी सर्व तांदूळ जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये असं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि पूर्ण तांदूळ जे आहेत ते आपले वाटून झालेले आहेत. तर आपण पाहू शकता ह्या पद्धतीने आपल्याला घट्टसर पीठ ठेवायचं. जास्त आपल्याला पातळ करायचं नाही. आणि आपण थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं. ह्या ठिकाणी माझं थोडंसं लहानच झालेलं आहे पण तुम्ही थोडंसं मोठं भांडं घ्या. आता हे सुद्धा पीठ आपल्याला 8 तासासाठी असंच भिजत ठेवायचे. आपण ह्यात सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही, मीठ टाकलेलं नाही. फक्त पीठ आपण मिक्सरला काढून ठेवलेलं आहे झाकून. पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त आपलं पीठ जे आहे ते फॉर्मेट झालेलं आहे. अगदी छान फुगलेलं आहे. जाळीसुद्धा आलेली आहे आणि बिलकुल ह्यात आपल्याला सोडा काहीच टाकायचं नाही. न टाकता सुद्धा पीठ छान फुगू शकतं. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल. अगदी जाळीदार हलका आपलं पीठ बनवून तयार झालं आहे. ह्या पिठापासून तुम्ही भरपूर असे पदार्थ बनवू शकतो. बन डोसा बनवू शकतो किंवा डोसा, आप्पे, इडली असे बरेच पदार्थ आपण ह्या एकाच पिठापासून आपण बनवू शकतो. आता ह्यामधलं काही पीठ मी शिल्लक बाहेर काढून घेणार आहे आणि काही साईडला ठेवणार आहे. कारण याच पिठापासून आपल्याला 2-3 आपण पदार्थ बनवणार आहोत. त्यामुळे आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. तर इथं पीठ इतकं आपण काढून घेतलेलं आहे कारण आपल्याला थोडाच पदार्थ बनवायचा आहे. त्यामुळे थोडंच पीठ काढून घेतलं आहे आणि त्यात अर्धी वाटी आणखीन पाणी आपण ह्या ठिकाणी मिक्स केलेलं आहे आणि मीठसुद्धा ह्यात टाकलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता इथं पीठ चांगलं आपलं एकजीव झालेलं आहे आणि पाणी आणि मिश्रण व्यवस्थित झालेले तयार. आता हे साईडला ठेवायचं आणि दुसरा एक पदार्थ आपण ह्या ठिकाणी बनवून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहेत. बटाटे जे आहेत ते आपल्या मिक्सरला 2 शिट्ट्या करून घेतलेले आहेत आणि चांगले उकळून घेतलेले आहेत. आता बटाटे जे आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेतले. थोडंसं थंड होईपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करायची आहे. आता ह्या ठिकाणी आपण लसण ठेचून घेणार आहोत. आता लसणाचं एक वाटण तयार करून आपण साईडला ठेवलेलं आहे आणि दुसरा आपल्याला पदार्थ म्हणजे कांदा लागणार आहे. कांदा ह्या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणेच कट करून घेणार आहोत. कांदा कट करून झाला की ह्या ठिकाणी 4 ते 5 इतक्या मी मिरच्या घेतल्या आहेत. त्यासुद्धा कट करून घेतल्या आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपल्या कोथिंबीरसुद्धा लागणार आहे. कोथिंबीरसुद्धा कट करून घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी बटाटे आपले थंड झालेले आहे. त्यावरची साल काढून घ्यायचे. साल काढून झालं की आपण आता हातानेच मोठं मॅश करून घेणार. जास्त आपल्याला कट वगैरे करायचे नाही कारण चांगले उकडलेले आहेत. पटकन आपण हाताने प्रेस करून मॅश करू शकतो. आता ह्या ठिकाणी साईडला ठेवायचं आणि गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. 4 चमचे इतकं आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकायचे. 2 चमचे इतकी आपण उडद डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे इतकी आपण चणा डाळ टाकलेली आहे. आपण साऊथ स्टाईलनं जसं की बटाट्याची भाजी बनवतात त्याच पद्धतीची आपण ह्या ठिकाणी आज भाजी बनवणार आहोत. आता मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तळलं की ह्यामध्ये जो आपण कांदा कट करून घेतला आहे तो कांदा आपण सुरुवातीला टाकायचा आणि मिरचीसुद्धा टाकून घ्यायचे. आता ही जी भाजी आपण बनवणार आहोत भरपूर पदार्थासोबत आपल्याला खाण्यासाठी उपयोगी येते. जसं की पराठा किंवा आपण कुठलेही पराठे पिठाचे केलं त्यासोबत खाता येते किंवा चपाती भाकरीसोबत सुद्धा खाता येते. इतकी साधी भाजी आहे. ही तर सर्वांनाच भाजी येते पण प्रत्येकाची करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असते.
आता ह्या ठिकाणी थोडासा कांदा जो आहे तो लालसर झाला की ह्या ठिकाणी आपण जे ठेचून घेतलेला लसूण आहे ते टाकायचं आहे. लसूण तर टाकून झालेला आहे. आता आलं सुद्धा थोडं ठेचून टाकलं तरी सुद्धा चालते, टेस्ट छानच येते. आता ह्या ठिकाणी आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपली फोडणी जी आहे ती तयार झालेली आहे. आता जे बटाटा आपण मॅश करून घेतलाय ते टाकून द्यायचंय. बटाटा टाकल्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाव चमचा इतकी हळद आणि अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतले आणि सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि बटाट्याची भाजी तयार झाली. साईडला ठेवायचं आहे. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा थोडासा नॉर्मल गरम झाला की तेल लावून घ्यायचे. सुरुवातीला आपल्याला तेल लावून घ्यायचं, नंतर जेव्हा भरपूर असे आपण डोसे बनवू तेव्हा तेल लागणार नाही. सुरुवातीला एक पळी आणि आपण दुसरी पळी टाकलेली आहे आणि सेंटरमधून आपल्याला असं प्रेस करत करत साईडला स्प्रेड करायचे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं काही न मिक्स करता आपले हे डोसे अगदी छान मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी किंवा रविवारच्या नाश्त्यासाठी आपण हे असे डोसे आणि भाजी बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी एक डोसा आता तयार झाला आहे. दुसऱ्या डोसा मी आता अशा पद्धतीनेच फटाफट करून घेणार आहे. आता पहा, सुरुवातीच्या डोशापेक्षा सुद्धा दुसरा डोसा जो आहे तो अगदी छान कुरकुरीत झालेला आहे आणि परफेक्ट झालेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे. सहज कोणाला साध्या पद्धतीने आपण असे डोसे जर मुलांना बनवून दिलं तर बाहेरचे नाश्ते आपल्याला करण्याची गरज नाही. खूप सारा पसारा न मांडता पटकन आपण असा हा नाश्ता बनवू शकतो. तर अशा पद्धतीने आता मी सर्व डोसे पटापट बनवून घेणार आहे. ह्या ठिकाणी थोडंसं पीठ जास्त पडलेलं आहे, मोठा झालेला आहे डोसा त्यामुळे असं झालेलं आहे. अगदी छान आपले डोसे पण तयार झाले आहेत. सोबत खाण्यासाठी भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आता मी तर मुलांना हे प्लेट लावून देत आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा. तुम्हाला आवाजावरून लक्षात येईल किती कुरकुरीत आपला डोसा झाला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.